नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह हा भारतीय सामाजिक आणि राजकीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. 2 मार्च 1930 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते. आजच्या दिवशी या आंदोलनाचे महत्त्व खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होते. मानवी हक्क आणि समानतेचा लढा. हा केवळ मंदिरात प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न नव्हता, तर तो मानवी प्रतिष्ठा आणि समानतेचा लढा होता. अस्पृश्यांनाही इतर हिंदूंप्रमाणेच धार्मिक स्थळांवर समान हक्क असावा, ही मागणी यामागे होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खंबीर नेतृत्व. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा लढा अतिशय संयमाने आणि शांततेच्या मार्गाने अहिंसक पद्धतीने चालविला. त्यांनी जगाला दाखवून दिले की हक्क मिळवण्यासाठी शिस्तबद्ध आंदोलन किती प्रभावी ठरू शकतो. सामाजिक जागृतीचा काळ. या सत्याग्रहामुळे संपूर्ण देशातील दलित आणि शोषित वर्गामध्ये आपल्या हक्कांप्रती मोठी जागृती निर्माण झाली. आपण गुलाम नाही, तर या देशाचे सन्माननीय नागरिक आहोत ही जाणीव लोकांमध्ये प्रबळ झाली. येवला घोषणेची पार्श्वभूमी. काळाराम मंदिर सत्याग्रहात उच्चवर्णीयांनी दाखवलेला टोकाचा विरोध पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खात्री पटली की हिंदू धर्मात राहून सन्मान मिळणे कठीण आहे. याच अनुभवातून पुढे 1935 मध्ये त्यांनी येवला येथे "मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही" ही ऐतिहासिक घोषणा केली. थोडक्यात सांगायचे तर काळाराम मंदिर सत्याग्रह हा विषमतेच्या विरुद्ध पुकारलेला एक युद्ध होते, ज्याने भारतीय लोकशाहीला समानता या मूल्याची खऱ्या अर्थाने ओळख करून दिली. नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह ही भारतीय सामाजिक इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाविषयीच्या काही अशा गोष्टी ज्या कदाचित सर्वपरिचित नाहीत, त्या खालीलप्रमाणे आहेत. सत्याग्रहाची तयारी आणि बहिष्कृत भारत. हा सत्याग्रह अचानक झालेला नव्हता. त्यापूर्वी 15 नोव्हेंबर 1929 च्या बहिष्कृत भारत या वृत्तपत्रात बाबासाहेबांनी एक जळजळीत अग्रलेख लिहिला होता. त्यात त्यांनी स्पष्ट केले होते की जोपर्यंत आपण हिंदू आहोत तोपर्यंत मंदिरात प्रवेश करणे हा आपला अधिकार आहे आणि तो आपण मिळवणारच. सत्याग्रहाचे प्लॅनिंग आणि शिस्त. प्रचंड जनसमुदाय. 2 मार्च 1930 ला सकाळी जेव्हा सत्याग्रह सुरू झाला तेव्हा सुमारे 15,000 पेक्षा जास्त लोक नाशिकमध्ये जमले होते. हे सर्व लोक बाबासाहेबांच्या एका हाकेवर शिस्तीत चालत होते. 2 मुख्य लढे. याच काळात देशात 2 मोठे सत्याग्रह होते. एकीकडे गांधीजींची दांडी यात्रा 12 मार्च 1930 जी परकीयांविरुद्ध होती, तर दुसरीकडे बाबासाहेबांचा हा लढा स्वकीयांमधील विषमतेविरुद्ध होता. 3.5 वर्षे चाललेला संघर्ष. अनेकांना वाटते की हा सत्याग्रह फक्त एका दिवसाचा होता, पण प्रत्यक्षात हा लढा 5 वर्षे 1930 ते 1935 चालला. या दरम्यान सनातनी हिंदूंनी मंदिराचे दरवाजे बंद केले होते, तरीही सत्याग्रही शांततेने बाहेर बसून भजन कीर्तन करत राहिले. रामनवमीचा तो थरारक प्रसंग. 9 एप्रिल 1930. सत्याग्रहाच्या दरम्यान रामनवमीला रथाचा वाद झाला. प्रथेनुसार अस्पृश्यांना रथ ओढण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी होती. जेव्हा सनातन्यांनी विरोध केला तेव्हा वादावादी होऊन दगडफेक झाली. यावेळी भास्कर केंद्र नावाच्या एका तरुणाने पोलिसांचे कडे तोडून मंदिरात प्रवेश मिळवला होता, जो एक ऐतिहासिक क्षण ठरला. बाबासाहेबांचे क्रांतिकारी विचार. या सत्याग्रहाच्या शेवटी बाबासाहेबांनी एक महत्त्वाचे विधान केले होते. ते म्हणाले होते, "आम्ही मंदिरात प्रवेश करण्यासाठी हा लढा दिलेला नाही, तर आम्हाला समाजात मानवी हक्क आणि समानता हवी आहे हे सिद्ध करण्यासाठी हा लढा दिला आहे." पुढे 1934 मध्ये त्यांनी दादासाहेब गायकवाड यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की आता मंदिर प्रवेशापेक्षा शिक्षण आणि राजकारण यावर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. काळाराम मंदिराची ही काही वैशिष्ट्ये. स्थापत्य. हे मंदिर 1782 मध्ये सरदार रंगराव ओढेकर यांनी बांधले. अंकशास्त्र. मंदिराला 14 पायऱ्या आहेत. रामाचा 14 वर्षाचा वनवास आणि 84 खांब आहेत, जे 84 लक्ष योनीचे प्रतीक मानले जातात. मूर्ती. येथील राममूर्ती धनुष्यबाण घेतलेल्या स्थितीत नसून अभय मुद्रेत आहे, जे दुर्मिळ मानले जाते. तुम्हाला अशाच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर हिस्टॉरिकल मिरर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. तुमचे काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा.